एक महत्त्वाची अपडेट समोर येते। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्य माहिती आयुक्तांची चर्चा निष्फळ ठरलेली आहे। माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांसंदर्भात अण्णा हजारे आक्रमक झाले। 5 जुलैपूर्वी शासनाने दुसरी बैठक करावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी केलेली आहे। नव्याने होणाऱ्या बैठकीमध्ये समाधानकारक उत्तर न मिळाल्यास 5 जुलैला उपोषण करण्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलाय। माहितीच्या अधिकारातील नव्या नियमाबाबत आम्ही समाधानी नाही। आमच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय न झाल्यास अण्णा हजारे उपोषण करण्यावर ठाम आहेत। आपण बघतो जी चर्चा सुरू होती ती आता चर्चा निष्फळ ठरलेली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्य माहिती आयुक्तांची ही चर्चा मगासपासून सुरू होती ती आता चर्चा निष्फळ ठरलेली आहे। 5 जुलैपूर्वी शासनाने दुसरी बैठक करावी अशी मागणी आता अण्णा हजारे यांनी केल्याचं समजतंय। नव्याने होणाऱ्या बैठकीमध्ये समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर 5 जुलैला उपोषण करणार असा इशारा आता अण्णा हजारे यांनी दिलेला आहे। माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांसंदर्भात अण्णा हजारे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत आहेत। उमर, नेमकं काय घडलं चर्चेच्या दरम्यान? नक्कीच गौरी, माहितीचा अधिकार कायद्यात 12 जून रोजी करण्यात आलेल्या नव्या नियमांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्य माहिती आयुक्त यांच्यात झालेली चर्चा आता निष्फळ ठरलेली आहे। खरं तर बैठकीनंतर अण्णा हजारे यांनी नव्या नियमांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला इशाराच दिलेला आहे। याबाबत माहिती अधिकार हा जनतेच्या हितासाठी असला पाहिजे, मात्र शासनाने केलेल्या नव्या नियमांमध्ये अधिकाऱ्यांचे हित जपण्याचा प्रयत्न दिसून येतो ते चुकीचं आहे। 12 जून रोजी करण्यात आलेल्या नियमांबाबत आम्ही समाधानी नसून त्यामध्ये आवश्यक सुधारणा झाल्या पाहिजेत अशी भूमिका आता अण्णा हजारे यांनी मांडलेली आहे। तसेच 5 जुलैपूर्वी शासनाने तज्ञ व्यक्तींना सहभागी करून दुसरी बैठक आयोजित करावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी केलेली आहे। त्या बैठकीत जर समाधानकारक निर्णय झाल्यास पुढील भूमिका विचारात घेतली जाईल, मात्र अपेक्षेप्रमाणे निर्णय न झाल्यास 5 जुलैपासून राळेगण सिद्धी येथे उपोषण केले जाईल असा इशाराच आता अण्णा हजारे यांनी दिलेला आहे। दरम्यान आता या माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने आता राज्यातील आरटीआय कार्यकर्त्यांचे लक्ष आता शासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे। नक्कीच उमर, खरं तर काय नेमका निर्णय घेतला जातोय पुढे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।